हॅलो. तर नेहमीचा काय आजचा पण माझा दिवस आहे. मला एक सवय आहे की सकाळी उठल्यानंतर पहिला कट्टा आवरून घ्यायचा, केर फरशी करून घ्यायचे, मग अंघोळ करून मग बाकीचा स्वयंपाक वगैरे जे काही असेल ते दिवसभराची सुरुवात करायची. तर मी आपली सकाळी लवकर उठले, लवकर नाही मग उठले. मग त्यानंतर ना कट्टा वगैरे आवरून घेतला. हे दोघं जाणार होते, मग पोहे करायचे असं ठरलं. कसं आहे, अथर्वला आणि अमितला दोघांना पण पित्ताचा त्रास आहे. मग पोहे त्यांना आवडत नाही, त्यामुळे मला पोहे करणं असं होतच नाही. म्हणून मी ह्यावेळेला हाताने पोहे केले. मग दिवसभरात जे काय घडलं ते काय रोज रोज काय दाखवू शकत नाही मी, नेहमीच आपलं. मग दोघं संध्याकाळी घरी आले. अथर्वचं चाललेलं गेम खेळायचं, अमितला चहा हवा होता. मग मी अथर्वला म्हणलं की उठ जरा, मला ते जे सर्टिफिकेट तुला कॉलेजमधून मिळालंय ते जरा दाखव. मग मला त्यानं ते दाखवला. त्यानंतर आम्हाला जो ब्लॉग शूट करायचा होता चॅलेंजचा, तो फायनली शूट झाला. आता त्याचं एडिटिंग चालू आहे. मग संध्याकाळी दाल तडका, जिरा राईस, पोळी भाजी असं सगळं ठरलं. पोळी भाजी होती दुपारची थोडी शिल्लक, आणि संध्याकाळी जिरा राईस आणि दाल तडका करायचं ठरलं. हे झाल्यानंतर ना मला, अमितला आणि अथर्वला भेळ पाणीपुरी खायची इच्छा झाली. मग अमितने स्वतःसाठी भेळ आणली, मला पाणीपुरी आणली आणि अथर्वला भेळ आणली. असं सगळं आमचं जेव्हा मी डाळ लावली त्यानंतर ठरलं. मग तो जाऊन घेऊन आला, कारण अथर्वला एडिटिंग करायचं होतं. मी सगळा स्वयंपाक आणि संध्याकाळी आमच्या इथे पाणी येतं, तर संध्याकाळी मला पाणी पण भरायचं होतं. सो तो गेलेला, तो घेऊन आला. आमच्या इथे खाली ज्या आगाशे काकू आहेत त्या आलेल्या. माझी एक वाटी आहे त्यांच्याकडे होती, म्हणजे ती द्यायला त्या परत आलेल्या. त्यांना एक दिवस पण त्या ठेवून घेत नाहीत, लगेच परत करतात. मी कायम सांगते त्यांना, राहू दे जरा, एक दोन दिवस उशीर झाला तर असं काय होणार आहे. तरी त्या नाही ऐकत, देतात लगेच आणून. मग अमित आला, त्यांनी पाणीपुरी वगैरे आणली, आम्ही सगळ्यांनी मिळून खाल्ली. आणि थँक्यू सो मच तुम्ही इथपर्यंत माझा ब्लॉग बघताय.